आता बातमी गणेशोत्सवासंदर्भातली आहे। मात्र पुण्यात उद्या गणेशोत्सव रंगणार आहे। मात्र याच्या पूर्वसंध्येलाच गँगवॉर झाल्याचं समजतंय। तर माजी नगरसेवक वनराज आंदेकरच्या हत्येचा बदला नाना पेठेमध्ये एका तरुणावर 3 गोळ्या झाडून घेण्यात आलेल्या आहेत आणि या सगळ्या गोळीबारामध्ये तरुणाचा मृत्यू झाल्याची प्राथमिक आहे। एका वर्षापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नगरसेवकाच्या खुनाच्या प्रकरणामध्ये आरोपीच्या मुलाचा हा खून करण्यात आलेला आहे। रोहन कदम आमचे पुण्याचे प्रतिनिधी, त्यांच्याकडनं या संदर्भात सविस्तर माहिती घेऊयात। रोहन, नेमकं प्रकरण काय होत आहे? राजकीय रंग दिसतोय, राजकीय वलय दिसतंय या प्रकरणाला? स्नेहा, खरं तर मागील 4 दिवसांपूर्वी जे आहे ते वनराज आंदेकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त म्हणजे त्यांचं मरण जे आहे ते 1 सप्टेंबर रोजी झालेलं होतं आणि त्यांची पुण्यतिथी देखील शहरामध्ये करण्यात आलेली पाहायला मिळत होती। परंतु सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे त्याच दिवशी या हत्या प्रकरणाचा बदला घेण्यासाठी काही गँगवॉर सक्रिय होत्या आणि त्यातल्या काही लोकांना अटक देखील पुणे पोलिसांनी केलेली होती। शक्यता होती याचा बदला गणेशोत्सवाच्या काळामध्ये घेतला जाऊ शकतो आणि तोच घटना जी आहे ती आज घडलेली पाहायला मिळते। गणेश विसर्जन मिरवणुकीच्या पूर्वसंध्येला भर नाना पेठेमध्ये जे आहे ते गोविंदा कोमकर याची 3 गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याची प्राथमिक माहिती मिळते। खरं तर हा गोविंदा कोमकर हा गणेश कोमकरचा पुतण्या असल्याची देखील माहिती मिळते। गणेश कोमकर हा संजीवनी कोमकरचा पती आहे। संजीवनी कोमकरचा सख्खा भाऊ असणारा वनराज आंदेकर याचा खून जो आहे तो याच नानापेठेमध्ये काही दिवसांपूर्वी सख्खी बहीण असणारा संजीव कोमकर, गणेश कोमकर आणि सोमा गायकवाड, सूरज ठोंबरे यांच्या टोळीने केलेला होता आणि त्यानंतर आता कोमकर कुटुंबातला हा पुतण्या जो आहे तो गोविंदा कोमकर तो देखील त्या हत्या प्रकरणामध्ये असल्याची माहिती यांना होती। त्यामुळे त्याचा अशा पद्धतीने बदला घेण्यात आला आहे काही बाब जी आहे ती सध्या तपासली जाते। त्यामुळे भर नानापेठेमध्ये अशा पद्धतीने गोळ्या झाडणे, ऐन गणेशोत्सवाच्या काळामध्ये अशा प्रकारे गोळ्या झाडून हत्या करणं आणि वनराज आंदेकर यांच्या हत्येचा बदला घेण्याचा प्रयत्न करणं ही पुणे पोलिसांसमोर मोठी शर्मनाक बाब आहे। कारण का पुणे पोलिसांना यापूर्वीच आनंद होता, गुन्हे शाखेच्या पथकांना यापूर्वीच अंदाज होता। दत्ता काळेला पुण्यातील आंबेगाव मधून पकडलेलं होतं। हा दत्ता काळे सोमा गायकवाड याच्या घराची रेकी करायला आलेला होता। सोमा गायकवाड याची पत्नी आणि मुलीचा खून करून बदला घेण्याची शक्यता जी आहे ती वर्तवली जात होती आणि त्यानंतरच त्यांना अटक केलेली होती। त्यामुळे हा सगळा घटनाक्रम पाहता हे सगळं पुणे पोलिसांना अशा प्रकारे होऊ शकतं। नक्कीच धन्यवाद रोहन या सगळ्या अपडेट्स बद्दल।